गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज आहे गणेश चतुर्थी. त्यानिमित्ताने एक काढलेली छोटीशी रांगोळी. स्वागत आहे तुमचं श्रुतीज इको क्राफ्ट या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत गणपतीची एक अत्यंत सोपी सुबक अशी छोटीशी रांगोळी. ही रांगोळी छोटीशी आहे, पण जेव्हाही आपण एखाद्या देवाची रांगोळी काढायला घेतो ना, आज जशी गणपती बाप्पाची काढायला घेतली आहे, जेव्हा देवाच्या समोर उभं राहतो, दिवा लावतो आणि त्याच्यासमोर आपण त्याचीच मूर्ती साकारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो अनुभव जो असतो ना, तो एक विलक्षण अनुभव असतो. तुम्ही कधी तो अनुभवून बघा. छानपैकी देवासमोर दिवा लावून जेव्हा तुम्ही तिथे एखाद्या देवाची, मग कुठलाही असो, त्याची जेव्हा रांगोळी काढायला घेता, तेव्हा आतून आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळत असते. तशीच काहीशी ऊर्जा या गणपती बाप्पाची रांगोळी काढताना मला अनुभवायला मिळाली. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्यालाही अशी रांगोळी काढता यावी, पण प्रत्येकालाच ती जमते असं नाही. पण ही जी पद्धत मी अतिशय सोपी दाखवली आहे, त्याच्याने प्रत्येकाच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्ही हा प्रयत्न करून नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ती जमली आहे का? आपण गणपती बाप्पाच्या गळ्यातील हार पण बनवत आहोत, जानवं बनवलेलं आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे डिटेल्स ॲड करून ही गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय सुबक आणि सुंदर देखणी होणार आहे. गणेश जयंतीनिमित्त ही छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे. गणेश जयंती म्हणजे साक्षात गणपती बाप्पाचा जन्मदिवस आणि या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे. आपण दरवर्षी गणेश उत्सवात गणपतीची अगदी आतुरतेने वाट बघत असतो आणि अशाच वेगवेगळ्या रांगोळ्या, वेगवेगळ्या मूर्त्या बनवण्याचा प्रयत्न करत असतो. शाडू मातीपासून इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवण्याचे अनेक व्हिडिओ मी याच्यावर टाकलेले आहेत. तसेच अनेक रांगोळीचे पण गणपती बाप्पाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही नक्की जाऊन बघा. या दिवशी गणपती बाप्पाच्या नैवेद्याला अगदी आवर्जून तिळगुळाचा लाडू दाखवला जातो. तुमच्याकडे काय दाखवतात नैवेद्याला? मला नक्की सांगा. गणपती बाप्पा ही बुद्धीची दैवता आहे, कलेची दैवता आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकाराने आणि प्रत्येक विद्यार्थ्याने गणपती बाप्पाचं अगदी मनापासून पूजन केलं पाहिजे. तसंच सर्वांनीच आपण कुठलीही गोष्ट सुरू करताना पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या पूजेचा मान आहे आणि गणपती बाप्पाला आवडणारा दुर्वा, जास्वंदाचं फूल, लाल फूल कुठलंही, तर हे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी आपण गणपती बाप्पाला तेही अर्पण करण्याचा प्रयत्न करावा. तर इथे रांगोळीतसुद्धा मी दुर्वा काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे सगळं मी करत आहे की जेणेकरून कोणालाही ते काढता यावं. तर तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा. आता आपला दुर्वा काढून झाला आहे आणि आता आपण छानपैकी मोरया मोरया असं लिहिलेलं आहे, अक्षर काढलेले आहेत असे छान, आणि गणपती बाप्पाचा अगदी प्रिय असलेला मोदक आपण इथे काढणार आहोत. तर मोरया झालं की आता आपण गणपती बाप्पाचा मोदक काढणार आहोत आणि मोदकसुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने काढून दाखवलं आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच वैविध्यपूर्ण रांगोळी आणि डेकोरेशन बघण्यासाठी श्रुतीज इको क्राफ्टला नक्की फॉलो करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.